तर अमरावती शहरातील रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि त्याचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। तर अमरावतीमधील मुख्य वस्तीमधल्या रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरला। एका दुकानामध्ये हा बिबट्या शिरला होता, त्याला रेस्क्यू करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर या सगळ्या दुकानाच्या बाजूला जाळी लावण्यात आलेली आहे, पत्रे देखील लावण्यात आलेले आहेत आणि गाड्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत। तर डार्ट मारून या बिबट्याला या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला जातोय। आता पुन्हा एकदा या ठिकाणी अशा प्रकारे जाळी लावली जाते। तर 3 तासांचे प्रयत्न अपयशी ठरले। दुकानामधून हा बिबट्या या ठिकाणी पळालेला आहे, बिबट्याचं पिल्लू आहे हे आणि बिबट्या या ठिकाणून पळालेला आहे। अमरावती शहरातल्या रामपुरी कॅम्पमध्ये हा बिबट्या शिरला होता। गेल्या 3 तासांपासून हा बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले होते। तर जाळी देखील या ठिकाणी लावण्यात आलेली होती। त्याला या ठिकाणी आता रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। 2 सेटर आहेत, त्यापैकी आता एका सेटर मध्ये जो आहे तो बिबट्या आत शिरलेला आता आपण बघू शकतो। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जी आहे त्या ठिकाणी जाळी लावलेली आहे। पुन्हा या ठिकाणी बिबट्या जो आहे तो वापस आलेला आहे। दुसरीकडे एका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी बिबट्याने केल्याचं कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये जर आपण बघू शकतो या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू केलं जात आहे। जवळपास 3 ते 4 दा जे आहे ते रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो बिबट्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला, परंतु हा प्रयत्न जो आहे तो फसल्याचा आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 3 ते 4 वेळा या ठिकाणी बिबट्या येऊन गेलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या ठिकाणी जे आहे ते बिबट्याला जे आहे ते रेस्क्यू केलं जात आहे। आपण बघू शकतो बॅटरीज या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। वन विभागाची टीम जी आहे ती शर्थीनं प्रयत्न केले जात आहेत। त्यांच्यासोबत स्थानिक युवक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी जर आपण पाहतो या बिबट्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर झडप घेण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपण हे एक दारूचं जुनं दुकान आहे जे सध्या बंद परिस्थितीमध्ये आहेत आणि याच ठिकाणी आता बिबट्या जो आहे तो शिरल्याचं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आणि कुठल्याही क्षणी या ठिकाणी जे आहे ते बिबट्याला रेस्क्यू केलं जाऊ शकतं। आपण बघू शकतो वन विभागाचे कर्मचारी मागील 3 तासापासून जे आहे ते या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। पोलीस प्रशासन या ठिकाणी सध्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता बिबट्याला जे आहे ते रेस्क्यू करण्याचं काम सुरू झालेलं आहे। जाळी जी आहे ती या ठिकाणी लावली आणि या ठिकाणी गन मारून जे ट्रँक्युलेज या ठिकाणी बिबट्याला केलं जाऊ शकतं आणि मग त्या बिबट्याला त्या जाळीमध्ये अटकून जे आहे ते जंगल अधिवासामध्ये वन विभागाच्या वतीनं जे आहे ते हात कापण जे आहे ते सोडलं जाऊ शकतं। आपण बघतो टार्चच्या माध्यमातून जे आहे ते बिबट्याला या ठिकाणी पाहायला जात आहे, त्याचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी घेतला जात आहे। अत्यंत दाटीवाटीचा हा संपूर्ण परिसर अमरावती शहरातला रामपुरी कॅम्प हा मानला जातो आणि याच परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर बिबट्या शिरल्याची बाब समोर आलेली आहे। जवळपास 2 तास त्या दुकानाच्या सेटरमध्ये जे आहे ते सर्च ऑपरेशन केल्यानंतर बिबट्या दिसल्यानंतर ज्यावेळेस आत जे आहे ते कॉम्बिना ऑपरेशन या ठिकाणी वन विभागाने केलं। ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांनी जेव्हा या बिबट्याचा शोध घेतला तेव्हा जो बिबट्या जो आहे तो कॅमेरामध्ये कैद झालेला होता। या भागातले नगरसेवक त्यांच्या भावाच्या घरामध्ये देखील हाच बिबट्या शिरलेला होता। त्यानंतर त्या भागामध्ये जे आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी देखील बिबट्या गेलेला आपण बघू शकतो। बिबट्याला जे ते ट्रँक्युलाइज करून जे आहे ते त्याला जाळीमध्ये घेण्याचा प्रयत्न जो आहे तो वन विभागाच्या वतीनं केला जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न जे आहे ते मागील 2 ते 3 तासांपासून वन विभागाच्या वतीनं